कारण ज्या वेळेला आईवडिलांचा स्पर्श हा मुलांपर्यंत जातो ना, त्याच्यातून एक वेगळ्या वाईब्स जातात, एक वेगळ्या प्रकारचे एनर्जी जाते, जी मुलांना सुखद अनुभव देतात. आपला फिजिकल सपोर्ट मुलांसाठी कसा काम करतो बघा. प्रत्येक पॅरेंट्सचा सपोर्ट हा कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या मुलांसाठी असतोच असतो. पण फिजिकल म्हणजे तो कसा? लेट्स से आपण आपल्या मुलाला एकदा तरी जवळ जाऊन घट्ट मिठी मारतोय किंवा त्याच्या खांद्यावरून हात फिरवतोय, डोक्यावरून हात फिरवतोय आणि विचारते, बाळा तुझा दिवस कसा गेला, आज काय झालं तुझ्या आयुष्यामध्ये, किंवा कुठल्या चांगल्या गोष्टी झाल्या, कुठल्या चॅलेंजिंग गोष्टी झाल्या ज्या तुला नाही आवडल्या, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा विचारतो आपण, हातात घेऊन मुलांशी गप्पा मारतो, त्यावेळेला त्यांना एक फिजिकल सपोर्ट, फिजिकल टच जातो आणि याच्यातून आपली माया, व्हायब्रेशन्स हे मुलांपर्यंत जात असतात. आणि हे आज ह्या जगामध्ये हे मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मला इथे सांगायचं वाटेल की लेट्स से जर तुम्ही मुलांना काही शिकवत असाल, लेट्स से स्विमिंग असेल, एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, क्रिकेट आहे, सायकलिंग आहे, ज्यावेळेला तुम्ही हे शिकवताय त्यावेळेला तुम्ही तिथे त्यांना तो सपोर्ट द्या. त्यांच्या खांद्यावर, पाठीवर हात ठेवा, त्यांना दाखवा की ती गोष्ट कशी केल्यावर काय होतं आहे. इन्स्टेड ऑफ त्यांना असं सांगण्यापेक्षा की असंच केलं की तसं होईल, तसं करायला पाहिजे होतं, तू असं पेडल मारलं असतं, तू असा ब्रेक मारला असता. नाही, तुम्ही थोडा वेळ त्यांच्याबरोबर थांबा, थोडा वेळ तिथे उभे राहा, तुमचा हाताचा स्पर्श त्यांच्या हाताला किंवा त्यांच्या शरीराला होऊ द्या. कारण ज्या वेळेला आईवडिलांचा स्पर्श हा मुलांपर्यंत जातो ना, त्याच्यातून एक वेगळ्या वाईब्स जातात, एक वेगळ्या प्रकारचे एनर्जी जाते, जी मुलांना सुखद अनुभव देतात.